रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गुरुवचने भवसारा. इथे तोच भव आहे ज्या भावाचा गेल्या वेळेला आपण त्याला जोडल्या जाणाऱ्या शब्दांच्या संदर्भात विचार करतो. इथे भवदारिद्र्यावरनं हा विषय लिहा. तर गुरुवचने भवसारा याचा अर्थ गुरूंचं वचन जर नुसतं ऐकलं नाही, त्यात लिहिलेले सुरुवातीला श्रवणी गुरुवचन पाडी, ते सुरुवातीला आपल्याला नरदेहा यवनीमध्ये अगदी सुरुवातीला ते होतं. श्रवणी पाडी म्हणा, पाडी श्री गुरुवाणी, मानवा श्रवणी पाडी श्री गुरुवाणी असं आपण तिथे म्हटलं. तर मानवा श्रवणी पाडी श्री गुरुवाणी ऐकायला मुद्दम लागत नाही, ऐकायला आपोआप येतं ना, पण गुरुवाणी आपोआप ऐकायला येत नाही. श्रवणी पाडावी लागते, म्हणजे मुद्दम ऐकावी लागते. तर एखादी गोष्ट मुद्दम करायची आहे, ती श्रवणी पडावी यासाठी काय ते करायचं हे दाखवण्यासाठी शब्द श्रवणी पाडी म्हटलं आहे. नाहीतर मग काय तसं जाता येता श्रवण काय अवघड नाही. आपल्या कानावर संबंध नसला तरी अनेक गोष्टी जाता येता पडत असतात. ते काही वेगळा करतो का काही तसं नाही करत. पण इथे मानवा श्रवणी पाडी श्री गुरुवाणी, त्यात मग भवभीती नाही मुळी असं पुन्हा येऊन गेलं आहे. तीच ते की मग भवाच्या भीतीचं काही कारण नाही. आणि इथेही आता आपण वाचलं गुरुवचनही भवसारा, त्यामुळं ते शक्य आहे. ते कशाने आहे तर गुरुवचनाने ते शक्य आहे. आता गुरुवचन हा गुरुचा उपदेश असू शकेल, गुरुचं सांगण्याचं आपल्यासाठी काही सांगितलेलं असेल. माताजी म्हणायचं तसं की काही उपदेश हे वैयक्तिक असतात, ते तसेच लक्षात ठेवावेत. काही उपदेश हे सामुदायिक असतात, ते तसेच सामूहिक असतात, ते तसेच लक्षात ठेवावे. कारण समूह कसा आहे त्याच्यावर सांगणं अवलंबून राहतं. तर तसं सत्पुरुषांच्या सुद्धा सगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला आढळेल की समूह कोणता आहे. समोर श्रोते पुसती कोण ग्रंथ तसं आहे ते. कारण ते श्रोते कसे म्हणजे सुरुवातच त्यांनी तिकडून केलेली आहे. आपल्याकडे ज्ञानेश्वरी तसंच आहे. समोर कोण बसला आहे त्यांचा विचार केला आणि मग त्यांना जे सांगायचं आहे तेच आहे. फक्त त्यांना कसं सांगावं हे ठरलं, किती सांगावं हे ठरलं, कोणत्या भाषेत सांगावं हे ठरलं, किती सोपं करून सांगावं, उदाहरणाने सांगावं का सिद्धांत सांगावा हे श्रोत्यावर अवलंबून राहिलं. तर तशा अर्थाने ही भूमिका बदलते. आणि साधं उदाहरण आहे, मागे आपल्याला गेलं आहे, पण याला उजळणीशिवाय काही काम दुसरा पर्याय नाही. साधा शेतकरी झाला तरी आपण मागे बघितलं, कृषीवल नांगरी शेत हरळी कुंदा काढित, उत्तम पिके होय युक्त भूमिका जेवी. मनाची भूमिका ऐकण्याची तयार झाली का? शेताची भूमिका तयार झाल्याशिवाय त्यात पेरून सुद्धा उपयोग होत नाही. पेरा उत्तम आहे पण शेताची आधीची भूमिका तयार नाही आहे, म्हणून माळावर या अर्थाने उगवणार नाही. या अर्थाने लक्ष न दिलेल्या शेतीत उगवत नाही. ज्याकडे तिची काय जे असायचं ते तण काढील म्हणून म्हटलं, हरळी टिकं सगळंच म्हटलं. तर ते सगळं हरळी कुंदा काढित, ते सगळं काढल्यानंतर नांगरट झाल्यानंतर वापसा बरोबर येतो त्यावेळेला नंतर मग तुम्ही टाकलेल्या बीजाचा उपयोग होणार. त्या अर्थाने ही भूमिका शब्द अत्यंत बरोबर आहे की उत्तम पिके होयुक्त. पण केव्हा भूमिका जेवी, जेव्हा भूमिका व्यवस्थित असेल तेव्हा शेत उत्तम येतं. तर ती उत्तम शेतं आलेली आपल्याकडे मुक्त झालेली माणसं, साधनात पुढे गेलेली माणसं का दिसतात तर भूमिका तयार झाली. म्हणून पेरलं तिथं थोडं उगून आलं, कुठं जास्त उगून आलं, कुठं फळाला आलं. हे फरक का दिसले तर भूमिका कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा तैसे हरिहराधिक भले. आपल्याला असं वाटू नये की हे आपल्यासाठी सामान्य म्हणजे सामान्य नाही, तिथे असामान्यसुद्धा. म्हणून तर म्हटले नामसिद्धांचे साधन. समर्थना का म्हणावं लागले? नामसाधकाचे साधनं ठीक आहे, पण नामसिद्धाचे साधनं म्हणजे सिद्ध झालं तरी सिद्धावस्थेत टिकायला सुद्धा परत त्याला नामच. इथपर्यंत जर नामसिद्धाचे साधन असेल
म्हणून मुद्दाम हे उदाहरण दिलं. तैसे हरिहराधिक भले वेळोवेळा काढती किडाळे, श्रेष्ठ पुरुष सत्वागळे प्राप्त होती. तेव्हा त्यांना तर आता हरिहराधिक दोन्ही म्हटले. हरी आहेत आणि हरही आहेत, त्यात वाद करण्याचं कारण नाही. महाराजांचा अभंग आहेच. सिद्धारूढ स्वामींना भेटायला गेले तेव्हा आपल्या लक्षात असेल, त्यांनी म्हटलंय हरिहरा नाही वेद नका करू हो वाद. हे मुद्दाम म्हटलंय, ते आपल्यासाठी सांगितलं. कोणाला भेद म्हणत असेल तर ठेवू नये, कारण ते सगळे एकच आहेत. ते जे एक आहेत, ते जे साक्षात हरिहर आहेत, हरिहराधिक भले म्हणून मुद्दाम म्हटले. शब्दसुद्धा वापरताना अगदी किती सहज आणि प्रासादिक आहेत की एवढे हरी आणि हर झाले म्हणजे हरिहराधिक भले, तरी ते सुद्धा वेळोवेळी काढती किडाळे. म्हणजे त्यांना सुद्धा उत्तम पीक आलं आहे, तर शेतकऱ्यांना माहिती आहे, आपल्यालाही माहिती असेल की त्याच्यावर सुद्धा कीड पडते. आजच्या रसायनाचा तर विषय सोडूनच द्या, पीक येईल का नाही खात्री नाही अशी अवस्था केवळ झाली आहे. पण तरीसुद्धा आल्यावर त्याच्यावर काय, आपल्याला मावा झाला, अमकं झालं, तमकं झालं, 17 प्रकारच्या किडी झाल्या. तर तसं हे जे काही नामाचं जे पीक आलं, जे उत्तम तऱ्हेची भूमिका तयार केल्यानंतर रुजूनवर आलं आहे, त्यातसुद्धा हरिहराधिक भले वेळोवेळी काढती किडाळे, जे हीन आहे, वाईट आहे, ज्याला आपण कीड म्हणतो, तर तशा तऱ्हेची किडाळं त्यांनासुद्धा काढावी लागतात. म्हणजे नामावर सुद्धा पुन्हा साठतं, काहीतरी कचरा साठतो. तो त्याला धूळ. आपण एकदा केर काढला आणि पुढे काहीही 8 दिवस नाही, 15 दिवस केलं नाही असं होत नाही. एकदा काढला आहे ना, मग आता काय, मग आता काय नाही, उद्या नाही, संध्याकाळीसुद्धा काढावा लागतो. आपल्याला माहिती आहे किती प्रमाण आहे. एखादा रस्त्याच्या कडेला राहतो आहे, तर त्याला कल्पना असते की रस्त्याच्या कडेला राहणाऱ्याची खिडकी उघडी राहिली, आता बोकडा येणार, त्यावेळेला ते येतं, तर माणसाला खिडकी उघडी टाकलेली असते, किंवा एरवीसुद्धा प्रकाशासाठी खिडकी उघडावी लागते. तर त्यावेळेला रस्त्याच्या शेजारी राहणारा मनुष्य आहे, रहदारी आहे, तर त्याला संध्याकाळीसुद्धा एकदा केर काढावा लागतो. तेव्हा आपल्या मनाची रहदारी कितपत आहे, तितपत आपल्याला केर काढावा लागणार. मनात रहदारी फार असेल म्हणून महाराज म्हणायचे नेहमी की फार व्यवहार करू नयेत, व्यवहार कमीत कमी असावेत, कारण व्यवहाराचाच साठतं हात. केर कुठला साठणार, एक व्यवहार केला तर त्याच्याबरोबर 10 गोष्टी मनामध्ये राहतात. एक व्यवहार केला आणि मोकळा झाला असं होत नाही. व्यवहारात तफा झाला का, तोटा झाला का, त्यांनी फायदा घेतला का, मी फायदा घेतला का, काय झालं, पुढे काय होणार, बघा काय होणार, किती त्याच्याबरोबर कचरा साठतो एका व्यवहाराला. म्हणून व्यवहार हा कमीत कमी असावा. आणि त्यातल्या त्यात परमार्थात तर त्यांनी सांगितलं, परमार्थात तर अत्यंत कमी असावा. नाईलाज आहे, व्यवहार आहे, नाम हा सुद्धा एक व्यवहारच आहे एक प्रकारचा, त्या अर्थाने विचार केला तर ते मी ते घेतोय. तर माझं नाम चाललं आहे, बऱ्यापैकी चाललं आहे, कमी चाललं आहे, जास्त चाललं आहे, आता नाम चाललं आहे, तर कशाला बाकीचा विचार यायचा, पण येतो. कारण व्यवहाराची ती सवय झाली. तर व्यवहारात किडाळ किती, ते हरिहराधिक भले किडाळे काढतं. ते काय आहे, वेळोवेळा काढती किडाळे. ते सुद्धा सातत्याने रोज ही साफसफाई करतायत. रस्त्याच्या शेजारी राहणारा जसा दुपारीसुद्धा केर काढेल, संध्याकाळीसुद्धा त्याला कदाचित काढावा लागेल. रहदारी कमी असेल, बाजूला असेल, रस्त्यापासून किंवा या रहदारीपासून आत असेल, तर त्याला सकाळी उठल्यावर एकदा केर काढला तर चालेल, पण तरीसुद्धा दिवसातून एकदा काढावाच लागतो. मग नित्योपासना म्हणजे काय, चित्ताचा केर रोजच्या रोज काढणे नित्य. आता नैमित्तिक उपासना म्हणजे मोठे कार्यक्रम झाले की पुढं लळीत असतं. तसं ते एकदा कीर्तन झालं की खरं झालं, पण मांडव उतरली की जास्त कीर निर्माण आलेला असतो. आधी काही नसतं, त्या ठिकाणी मांडव परतणी झाली की मग जे काय राहिलं असेल, मध्ये बोलता आलेलं नसेल, बोलणं बरं दिसत नाही म्हणून बोललेलं नसेल, अनपेक्षितपणे झालेलं असेल, अपेक्षित नसलेला माणूस आलेला असेल, अपेक्षित जो होता तो नसेल आणि नसलेला असेल, त्याच्याशी त्यावेळेला हो हो वा 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 जे काय झालं ना ते सगळं शेवटी काढावं लागतं. तर त्या अर्थाने ती जर एक कार्य झालं, म्हणून काही नित्योपासना आणि नैमित्तिक उपासना, फार अशी कार्य झाली म्हणजे सप्ताह करावा नामाचे, 3 दिवस तरी नाम घ्यावं, म्हणजे मग ते निघून जातं. कारण कचरा खूपच झाला.
चित्तामध्ये बरोबर झालेल्या गोष्टी, चुकीच्या झालेल्या गोष्टी इतकं साठलेलं असतं, ते काहीही करा. कुठलंही कर्म, एखादं विशिष्ट कर्म असेल तर तिथे नैमित्तिक उपासना, निमित्ताने करायची, ती नैमित्तिक ना, तर त्या अर्थाने निमित्ताने करायचे. तर अशा वेळेला हे फार झालं असेल तर निमित्ताने नैमित्तिक एरवीचं केर काढून पुरतं. पण आपल्याकडे एखादा कार्यक्रम झाला तर 2-2 वेळा 3-3 वेळा केर काढून पुसून सुद्धा परत केर आहे असं वाटतं, तेच चित्ताचं होतं. मग त्या अर्थाने नित्य आणि नैमित्तिक काय. आता हे मोठे हरिहराधिक भले, वेळोवेळा काढते किडाळे, श्रेष्ठ पुरुष माणसं नाहीत. ते कोण आहेत ते हरिहराधिक, तैसे हरिहराधिक भले. याच्यापेक्षा आणखीन काय, आता त्याच्यापेक्षा मोठं काय सांगणार. तर त्यासाठी ते सुद्धा वेळोवेळा काढती किडाळे, श्रेष्ठ पुरुष सत्वागळे प्राप्त होती. तर खूप मोठ्या पुण्याईन मिळालेली गोष्ट असते. व्यवहाराला फार पुण्य लागत नाही, कर्माने आपोआप होतं. आणि तुम्ही काही नाही करायचं ठरवलं तरी लोक काय करायचं ते करतात. म्हणजे तुम्हाला व्यवहार, आम्ही अडकलो व्यवहारात, अडकलो म्हणजे काय, ते अडकवणारच आहे व्यवहार नेहमी. जाता जसं चला बरोबर म्हणतात, नामाला चलात बरोबर कोण म्हणले असं काय होत नाही. तो नामाला जातच नाही मुळात, आणि जावत असलं तर बाहेर जातच नाही. खरा नामाचा आहे तो घरातच बसेल. त्यातूनही नामाला चालला असेल तर त्याला या म्हणणार नाही. पण समजा कार्यक्रम आहे, चला की हो, तुमची पण ओळख आहे, चला की हो, हे कुठे व्यवहारात. त्यामुळे तिथे हे सगळं होणार. तर ते होणार त्यावेळेला सावधान आहे, तो सुटेल म्हणून. आणि हे हरिहराधिका पुण्याईनी मिळतं. मुद्दा तो होता की पुण्याईनी मिळतं, ते इतकं सोपी गोष्ट नाही. नाम ही पुण्याईची वस्तू आहे. त्यामुळं काळजी करण्याचं त्या अर्थाने कारण नाही का, तर मोठमोठ्यानं हे करावं लागलं आहे. हरिहराधिकांना जेव्हा केर काढावा लागतो आहे, त्यासाठी सावधान राहावं लागतं आहे, कीड काढावी लागते पिकावरची, त्या अर्थी आपल्याला तर नक्की लागणार. कारण आपल्याला आपली काही अशी योग्यता नाही की हरिहराधिका आहे. तर अशी योग्यता नाही तरीसुद्धा जर आपल्याला मिळालं असेल तर याच्यावर लक्ष द्यावं की मला जास्त कष्ट करावे लागतात, त्याबद्दल प्रश्न नाही आहे. मला करायला मिळते, बुद्धी होती आहे, हीच भाग्याची गोष्ट आहे. त्यांना बुद्धी होण्याचा प्रश्नच नाही आहे, ते देवाधिक आहे. पण तरीसुद्धा तिथं बुद्धी झाली तरीसुद्धा मध्ये हे जर येत असेल तर मला बुद्धी झाली हेच मोठं आहे, कष्ट किती का पडेनात, ते तर पडणार. त्यातही समजा शुद्ध बुद्धीचा एखादा निघाला तर त्याला कमी कष्ट पडतील, तर एवढंच होईल. म्हणून आपलं जे चाललं आहे त्याच्यामध्ये आता आपण आलो भवदारिद्र्य हारावया. जे घडणार, जे घडू शकतं, जे घडेल असं वाटतं, जे घडलं तर मला कदाचित त्रास होईल, मग पुढे मी काय करीन, जे काय आपल्याला असं होईल असं वाटतं ते सगळं भवते म्हणजे घडणे. तेव्हा ते बिकमिंग आणि बिईंगमध्ये सांगितलं तसं आहे. तर सतत होत राहणं हा त्याचा स्वभाव आहे. पण ते होत राहिल्यामुळं काळजी लागत राहणं हाही स्वभाव होऊन बसतो. तिथं त्यांना फक्त एक रेषा मारायची, ते होत राहणार. काळजीचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आत्ता माझं काम आहे तर ते मी करावं, पण त्याचं काय होणार आहे हा माझा प्रश्न नाही आहे, तो उद्याचा प्रश्न आहे, तो उद्या सोडव. उद्यासुद्धा सोडवायला मी असलो पाहिजे ना शेवटी, मग त्याला धरून ठेवावं. उद्याचा प्रश्न निर्माण करणार असलं तर सोडवणार तू आहेच, तर तुझ्या सोबतीनं सोडवीन. म्हणून म्हटलं ना, सत्पुरुषांचं रहस्य हे असतं की कायम त्यांच्याबरोबर भगवंत असतो. तर त्यासाठी म्हणाले त्यात काही अगदी हे नाही, बरोबर बुद्ध्याचं सांगितलेलं आहे. सत्पुरुषांचं रहस्य काय आहे तर भगवंत कायम बरोबर असणे. तेव्हा त्यांच्याबरोबर कायम भगवंत असल्यामुळे त्यांना उद्याची चिंता नाही, कारण उद्या उजाडलं तरी भगवंत बरोबर आहेच. आजही तो आहे म्हणून काळजी नाही, आणि उद्याही तो असणार आहे म्हणून काळजी नाही. समजा मी नसलो तर विषयच म्हटलेला आहे, काळजीचं कारण मूळच निघून गेलं. तर तशा तऱ्हेची त्यांच्याकडे जे काय आहे ते घेण्यासाठी ते असलं तर मग बहुतांचे उपयोग आली कुठली नामपेटी. ती नामाची जी निधानपेटी होती ती तुम्ही खूप सांभाळून ठेवली सत्पुरुषांनी, तर त्यामुळे बहुतांचे उपयोग आली भवदारिद्र्य हरावया. तेव्हा भवनदी असू दे, भवदारिद्र्य असू दे, भवभ्रम असू दे, भवभीती असू दे, भवभ्रांती असू दे, काही कशाचेही शब्द त्याला आपण बघितलं तर कितीही प्रकारे हा भवाच्याबद्दल बोललं गेलं आहे. भवव्याधी जडली भारी, मोरया तूच मला तारे. ही आत्ता आपण ज्यांचा अभंग म्हटला सुरुवातीला त्याच कृष्णदास महाराजांचा आहे ना. भवव्याधी जडली भारी, काय होईल हा ज्याच्या मनात विचार आला आहे तो भावात अडकला. समजा काय होईल हा विचार करत नाही, आत्ता काय करायचं आहे त्याचा जो विचार करतो तो भावात सापडत नाही. तेव्हा आत्ता काय करायचं, तर आत्ता श्रवण चालू आहे ना, मग आता घरी काय होईल याचा विचार करायचा. आत्ता काही कारण नाही, करायचं असेल तर आधी येण्याआधी, आणि त्यातूनही करायचं असेल तर गेल्यावर. पण आत्ता जो विचार येतो तो कोणाचं लक्षण आहे, तो भावाचं लक्षण आहे. तर उद्या काय होईल, उद्या काय होईल, उद्या आहे ना, बघू. आत्ता या क्षणी मी त्यातलं काही करू शकतो का. म्हणून महाराजांनी अत्यंत साधं जे उदाहरण सांगितलं ना,
ते चांगल्या अर्थाने घ्यावं, अगदी विचारपूर्वक किंवा सावधानतेनं आपल्यासमोर ठेवतो. आणि ते तसंच सावधानतेनं घेण्यासारखं आहे की एखाद्याचं काही ऋण घेतलं असेल, काय पैसे चार घेतलेत, परत करायचे हा व्यवहार आहे. आणि तो करायला पाहिजे, नाहीतर आपण त्यात अडकणार आहे. कर्म आहे ते, तर त्यामुळे ते नाही दिलं तर अडकायला होणार. हे तर उघड आहे, कर्ज आहे, फेडलं नाही तर अडकायला होणार. आपल्याला वाटतंय मोठमोठी माणसं आहे, आपला हात जोडावे अशी माणसं आहेत, पण तरीसुद्धा शेवटी अडकायला होतोच. तेव्हा ते जर काढलं असेल तर फेडावं हा तर प्रश्नच नाही. जे ऋण असेल ते फेडावं हा व्यवहार आहे, प्रश्न नाही. आता पैसे उसने आहेत, परत करायचे आहेत, नेऊन द्यायचे, हे बरोबर आहे, हा व्यवहार आहे. आणि त्यामुळं तो जितका लवकर करता येईल तेवढा करावा. पण परिस्थितीच अशी येते, आता आपण बघतो अनेकदा देवाला जाताना असो, बाजारात जाताना असो, काय कामाला जाताना असो, दारात चपला घालायच्या वेळेला आज आपण पावसाचे चमत्कार बघितलाय. काय तो अशी काही तडाखा येतो समोर की छत्री नाही, काय नाही, बाहेर जाऊ शकत नाही मनुष्य. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, अर्धा तास झाला, आता जाऊ शकत नाही आहे. अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्या दिवशी ते देणं आपल्याला जरी द्यायचं असलं तरी ते शक्य होणार नाही. मग आता रात्री ते मला द्यायचं होतं, मला द्यायचं होतं, मला द्यायचं होतं, असं पण करू नये. देणं द्यावंच, म्हणजे त्याबद्दल काही प्रश्न नाही. कर्ज आहे, ऋण आहे, फेडावं म्हणून जपून बोलतो म्हणलं. तर जसं द्यावं ही इच्छा आहे, पण आणि त्यामुळे माणसाला एखाद्या वेळा झोप लागत नाही. ते म्हणजे देणं द्यायचं राहिलं म्हणून सुद्धा झोप लागाली नाही असं होऊ नये, झोप लागावी. कारण या क्षणी 12 वाजता देणं शक्य नाही आहे. हे नव्हतं त्यावेळेला, टुकटुक त्यावेळेला नव्हतं रात्री 12 वाजता ट्रान्सफर करायचं. ते सुद्धा चालेल याची गॅरंटी नाही. तुम्ही द्या 1 वाजता, ते सांगतात आमचं 8ला बंद झालेलं आहे. इट इज फ्रॉम मॉर्निंग AM to 8 AM, 10 AM to 10 PM. मग पुणे 11 वाजता लक्षात येऊन काही उपयोग आहे का? अगदी आजचा काळ आहे, 100 वाली 150 वर्ष झाली, मनात आलं की लगेच ठक ठक ट्रान्सफर, लगेच देऊन टाकले, द्यायचेत ना पैसे, देऊन टाका. मग आता रात्री 1 वाजता देता येत आहेत का? नाही देता येत ना. मग आता शांत राहा ना, आता झोपा. सकाळी उठल्यावर पहिलं काम ते आहे, कारण त्यांनी सकाळी 8ला सुरू करतोय, गजर लावा वाटलं तर, द्या त्यावेळेला. पण आत्ता शांत राहा, आत्ता देवाचं नाव घेत झोपा. कारण ह्या झोपेचं चीज होईल, उद्या द्यायचं आहे, माहिती आहे, घरच्यांना माहिती आहे, एंट्री केलेली परत आलेली आहे, हे सगळं माहिती आहे ना. आता मग ते करतील, मी तर करणारच आहे. पण त्यासाठी जर आठवण राहणार नसेल तर गजर लावलेला परवडला, पण आत्ता शांत झोपा. तर देणे राहिले याने सुद्धा झोप लागणे बरे नव्हे म्हटले. तिथे किती बारकाईनं बोलले असतील की ते तर खरी गोष्ट सांगतात, पण तरीसुद्धा ही बरोबर नाही. त्या अर्थाने देणं राहिलं तरीसुद्धा आपला निवांत झोपला आहे अशा अर्थाने नाही म्हटलं. भाऊ आहे तो, अडकलेला आहे, द्यायचं राहिलं म्हणून सुद्धा झोप लागा. द्यायचं असेल तर द्यावं, आत्ता 10 वाजता उठावं, जावं घरी, त्यांच्या काय असेल ते देऊन यावं. पण ते जर व्यवहाराने शक्य नाही आहे तर थांबावं ना शांतपणे, देवाचं नाव घेत राहावं. त्याची आधी इच्छा नव्हती आज पोचावं, त्यांच्याकडे पोचून आज कल्याण होणार असेल काहीतरी, काय आपल्याला तरी माहिती आहे परमेश्वराची काय व्यवस्था आहे ते. मी सावधान होतो ना, पण आता वाजले ना, 8 वाजले ना, 10 वाजले ना, आता नाही ना देत आहेत. सकाळी उठल्यावर कितीला सुरू होतं? 6ला, 8ला, काय आपल्याला बाहेर केव्हा जाता येतं द्यायला, त्यावेळेला अर्लिएस्ट ते काम करेल, अत्यंत लवकरात लवकर मी ते काम करेल, हे ठीक आहे. पण रात्रीची झोप त्यामुळे गेली, नाम गेलं, हे नाही. नाम कायम पाहिजेच बरोबर, कारण उद्या ती बुद्धी नामच टिकवणार आहे, द्यायची सोय नामच करणार आहे, मनुष्य त्यामुळेच भेटणार आहे, आणि म्हणूनच आपण मोकळेही होणार आहे, ह्याची खात्री असल्यानंतर निवांत राहावं. तर अशा तऱ्हेनं भव हे सगळीकडून भवव्याधी आहे, आणि त्या अर्थाने भवदुस्तर त्यात आहेत. हराया तुम्ही जोडा सखा ते रामराया वगैरे जे म्हटले, तर महाराजांच्या कुठेही गेला तरी हा विषय आल्याशिवाय राहत नाही, म्हणून याच्यावर आपण एवढा वेळ घेतला. भवदारिद्र्य हरावया जे शिवे आदरिले, जहर विष शमविले, नित्य समाधान लाभले, चिंतने जयाशा. ते करायचंच असेल तर नामाचं चिंतन करू, करायचं असेल तर प्रपंचाचं चिंतन करायची गरज नाही, आपोआप होत असते. प्रपंचाचं चिंतन करायला बसला असं कधी झालं नाही, पण नामाला बसला असं होतं. यात काय तो फरक आपण समजून घ्यावा, आणि आपण लक्षात ठेवा की काय आपोआप होते आणि काय करावं लागतं. प्रपंच आपोआप होतोय आणि परमार्थ करावा लागतो. तर तो जेव्हा सहज होईल तोपर्यंत तो करीतच राहिलं पाहिजे, एवढंच त्याला उत्तर आहे. म्हणून जे शिवे आदरिले, जहर विष शमविले, नित्य समाधान लाभले, चिंतने जयाच्या. ते नाव आपल्या चिंतनात असावं, आणि ते जास्तीत जास्त कसं येईल याच्यासाठी काय प्रयत्नशील राहायचं तर राहा. प्रपंच कसा जास्तीत जास्त होईल यासाठी काही प्रयत्नशील राहायचं कारण नाही. इमल्यावरती इमले उभवणे सोपे, तसं आहे ते होईल. पण हे आपोआप होईल
अजिबात नाही. जागा झालो आणि जे नामात मन आहे ते अजून चहाला तयार नाही, अजून जेवायला तयार नाही, आंघोळीला तयार नाही. अवघड आहे. कुणी पुण्यात्मा जन्माला आला असला तर. बाकीचं पुढच्या वेळेला वेळ संपली. सद्गुरुनाथ. आपण हे आता भजन नामस्मरण काय ते करतोय, तर तसं आता हे आज म्हटलं म्हणून मध्ये किती दिवस म्हटलं नव्हतं, तेव्हा हे सारखं असं येत होतं का, असा विचार करावा. म्हणजे चित्ताची काय अवस्था आहे ते. राम कृष्ण हरी राम, राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, राम कृष्ण हरी राम, राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी राम. जानकी जीवन स्मरण जय